शालेय शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसेनं सुरू केलेल्या आंदोलनावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे। या संदर्भात आपल्याबरोबर बोलणार आहेत म्हणजे TV9 मराठीशी बोलणार आहेत मनसे नेते आणि मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे। थेट त्यांच्याशी बातचीत करू। संजय राऊत यांनी तुमच्या मराठी सक्तीविरोधातील आंदोलनावर शंका उपस्थित केली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे, जर हिंदी भाषेच्या सक्तीला राज ठाकरे यांचा पक्ष त्यांचे कार्यकर्ते विरोध करत असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी राज ठाकरे दिल्लीत कोणत्या भाषेत बोलतात किंवा अन्यत्र संवादात कोणत्या भाषेत बोलतात? नाही, मला असं वाटलं होतं की संजय राऊत सामनामध्ये वगैरे लेख लिहितात, पुस्तकं वगैरे लिहितात, तर एक हुशार व्यक्ती असतील, त्यांना मुद्दा कळला असेल। मुद्दा राज ठाकरे अमित शहांची कुठल्या भाषेत बोलतात, नरेंद्र मोदींची कुठल्या भाषेत बोलतात हा नाही आहे। मुद्दा हा आहे की हिंदी भाषेची सक्ती पहिलीपासून केली पाहिजे का, हा मुद्दा आहे। आणि त्या मुद्द्याला आमचा विरोध आहे। आमचा कुठल्याही भाषेला विरोध नाही। कदाचित त्यांना समजून घेण्यात कमी पडले असतील ते, तर त्यांना स्पष्ट करतो की आम्ही कुठल्या भाषेला विरोध केला नाही। त्यांनी एकदा राज ठाकरेंचं पत्र नीट वाचावं, म्हणजे त्यांना आकलन होईल त्या पत्राचं की आम्ही कुठल्याही भाषेला विरोध केला नाही आहे। जी पहिलीपासून सक्ती केली गेलेली आहे हिंदी भाषेची, त्या सक्तीला आमचा विरोध आहे, हे त्यांनी नीट लक्षात घ्यावं आणि उगीच मुद्दा भरकटवण्याच्या भानगडीत त्यांनी पडू नये। त्यांचं असंही म्हणणं आहे, हिंदीपेक्षा सगळ्यात जास्त धोका महाराष्ट्राला हा गुजराती भाषा आणि गुजराती संस्कृतीचं महाराष्ट्रावर होत असलेल्या अतिक्रमणापासून आहे आणि मनसे यावर काही भूमिका घेत नाही। मनसेच्या नेत्यांशी किंवा राज ठाकरे यांच्या शिवतीर्थचा उल्लेख अनेकदा संजय राऊतांकडून कॅफे असा होतो, तर या कॅफेमध्ये जे लोक येतात तिथे हे सगळं शिजतं, अशी आंदोलनं किंवा असे विषय शिजतात। गुजराती भाषेच्या अतिक्रमणावर मनसेची काय भूमिका आहे? पहिली गोष्ट तर आमच्याकडे काय शिजतं हे समजायला एका गोपीचंद जासूस आहेत का संजय राऊत? म्हणजे ते गोपीचंद जासूस नाही, ते दुसऱ्यांच्या घरी जाऊन कांदून ऐकायचा, तसे ऐकायला येतात का? मुळात ह्या सगळा कल्पनाविलास आहे संजय राऊतांचा। मुद्दा राहिला गुजराती भाषेच्या आक्रमणाचा किंवा गुजरात्यांच्या आक्रमणाचा, तर मला असं वाटतं जेव्हा जेव्हा ती वेळ येते तेव्हा तेव्हा मनसेने तो आवाज उठवलेला आहे। मला काय संजय राऊतांना एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही, पण ज्यांना असं वाटतं की गुजरात्यांचं आक्रमण होतं आहे, हे होतं आहे, त्यांनी मग केम छो गुजरातीचे बोर्ड का लावले? आदित्य ठाकरेंच्या कॅम्पेनला केम छो मराठी काय केम छो वरळी चे बोर्ड का लावले? उद्धव ठाकरे गुजरात्यांचा एक मेळावा करतात आणि तिकडे घोषणा दिली जाते, जिलेबीनी फाफडा उद्धव ठाकरे आपडा। मग हे जर सगळं संजय राऊतांना वाटतं तर मग संजय राऊतांनी पहिले उद्धव ठाकरेंना समजवलं पाहिजे की या गोष्टी करू नका, आदित्य ठाकरेंना समजवलं पाहिजे या गोष्टी करू नका। स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून। मला असं वाटतं ही संजय राऊतांची घाणेरडी जी खेकडी वृत्ती आहे ती त्यांनी सोडली पाहिजे। आणि गुजरातींच्या इथे जेव्हा जेव्हा मराठी माणसावर अन्याय होतो, मग तो अगदी मराठी माणसाला फ्लॅट न देण्याचा मुद्दा असेल किंवा बाकीचे मुद्दे असेल, त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच कार्यकर्ता रस्त्यावर उतरला आहे। आम्ही काय कुठल्या गुजरात्यांना खासदारकी दिली नाही जशी संजय राऊतांच्या पक्षाने दिली। मुकेश पटेल असेल किंवा बाकीचे कोण असतील, या गुजरात्यांच्या पाठी कसे उभे राहिले शिवसेना, हे मला असं वाटतं त्यांना इथेच माहीत असेल, एवढे दिवस आग्रहलेख लिहितात तर। त्यांचा आणखी एक मुद्दा आहे की आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर हे सगळं जे होतंय ते हा एक प्लान आहे किंवा एक राजकारण शिस्त आहे या मुद्द्याच्या आडून। तेच तुम्हाला म्हटलं ना, एका गोपीचंद जासूस आहेत का, तो राज कपूर सारखा होता, तो पॅन्ट सावरत फिरणारा, हे काय येऊन दुसऱ्यांचे काय, यांना अमित शहा शिंदेबरोबर काय बोलले हे पण माहिती, ह्यांना राज ठाकरेंच्या इथे काय चर्चा आली हे पण माहिती। तुम्ही काय गोपीचंद जासूस आहात का? सगळ्या त्यांचं असं म्हणणं आहे आणि एक सर्वसाधारण असं एक निरीक्षणही नोंदवलं जातं, निवडणुकीच्या काळातच असे मुद्दे प्रभावी असतात आणि निवडणुका झाल्यानंतर आगामी महापालिके निवडणुकीसाठी काय कोर्टात कुठे काय कसल्याचं काही थांग पत्ता नाही, काही कुठल्या गोष्टीची आत्ता चर्चा नाही। विषय असा आहे की हे विषय जेव्हा समोर येतात तेव्हा त्याला विरोध करावाच लागेल। मग निवडणुका असेल
किंवा निवडणुका नसेल आणि निवडणुका नव्हती तेव्हा पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणसासाठीच भांडत होती ना. निवडणुका डोक्यात ठेवून काम करणारा जर कुठला पक्ष आहे तर तो संजय राऊतांचा पक्ष आहे. निवडणुकीच्या आधी भाजपबरोबर युती करायची, मग त्याच भाजपला लाथ मारायची आणि पवारांबरोबर जायचं, हे घाणेरडं निवडणुकी डोक्यात ठेवून राजकारण करण्याचं काम हे शिवसेना आणि संजय राऊत करते. तर त्यांची जी विचारसरणी ती आमची नाही आहे हे त्यांनी नीट लक्षात ठेवलं पाहिजे. TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. आपण बघू शकतो की शिवसेना युबीटी आणि मनसे या दोन्ही नेत्यांच्या प्रतिक्रिया लक्षात घेतल्यावर हे आपल्याला दिसून येतं आहे की भाजपचा दोन प्रादेशिक पक्षांमध्ये भाषा अस्मितेवरून भांडणं लावण्याचा जो अजेंडा आहे त्याला यश मिळताना दिसतंय असंच म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन पवारसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई.